हे बघा रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि हे आमचे कुत्रे आम्ही रस्त्याला फिरायला आलो होतो आणि रस्त्याला फिरायला आलो पण हे कुत्रे आम्हाला एकटेच सोडत नाही. ते बघा आता रात्रीचे 10 वाजले तरी त्यांचं चाललेच आमच्या पाठीमागे ही गँग घेऊन आम्ही चाललोय आता घरी. चला 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 हो घरी चला. चल बघ चल जाने चल. हे बघा हे 1 नंबर, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर परत चालले ते. ए चला रे चला पिल्या चल पिल्या चल. चला 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 लवकर. हाय नमस्कार, मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते. म्हणजे तर तुम्ही बघू शकता इथं कुकरवर ठेवलेला तळी शिजायला. इकडे साबुदाणा भिजत टाकला मी, सकाळीच टाकला आहे, रात्री नाही टाकला. सकाळी टाकला का छानपैकी हे होतो, भिजतो चांगलं. इकडे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, फक्त शेंगदाणा मिरची आणि मीठ टाकून रताळे रताळे लावले कुकरमध्ये शिजायला. त्याच्यात 2-3 शिट्ट्या काढून घेते. हे शेंगदाण्याचं खळगूट करायचं आहे, त्याच्यामुळे हे शेंगदाणे भाजून घेतले होते. शेंगदाणे मिरची आणि मीठ कुटून घेतलेली, बारीक पेस्ट करून घेतलेली एकदम पाणी टाकून. चला तर आता घेऊ कुकरला झाकण लावून आणि 3 शिट्ट्या काढून घेऊ. 3 म्हणण्यापेक्षा 2च काढायच्या. जर तुमचे रताळे जर जास्त खूप जाड असले तर 3 शिट्ट्या काढा आणि जर थोडेसे हे असले तर मग 2 शिट्ट्या काढा. आता मी 2च काढणार आहे, कारण रताळे ना थोडेसे आहे ना जास्त जाड नाही, मोठाले नाही आणलेले मी, मध्यम स्वरूपाचे आणलेले, गावरान हे रताळे. आता आपण काय करू, हा जो साबुदाणा आहे का, हा साबुदाणा आपण आपल्याला जेवढा लागेल तेवढा याच्यात काढून घेऊ. आता छानपैकी फुगलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मी अर्धा किलो साबुदाणा टाकला होता आणि छानपैकी फुगला आहे. सकाळी टाकलं ना 2-3 तासामध्ये छानपैकी फुगतं आहे बघा, छानपैकी फुगलेला आहे. आता मी हा साबुदाणा ना याच्यात काढून घेते थोडासा, म्हणजे जेणेकरून ना आपल्याला ते आपण जे बनवले म्हणजे किती लागतो आपल्याला साबुदाणा. मग मी एका साईडला त्याच्या शेंगदाण्याचा कूट मिक्स करून हे करून देते, भिजत ठेवते 5-10 मिनटं. तोपर्यंत मी शेंगदाण्याचं खळगूट करते आणि बटाटे चिरून घेते. बटाटे चिरून घेते खिचडीसाठी आपल्याला. आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायची, आपल्याला किती खिचडी लागते. आता याच्यात आपल्याला बटाटे पण टाकायचे. आता मीठ तर आपण वाटतानाच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मिठाची काही आवश्यकता नाही. आता हा शेंगदाण्याचा कूट आहे का, हा आपल्याला सगळं याच्यात ॲड करायचा आहे. हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला ॲड करायचा आहे आणि आता चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये. जर तुमच्याकडं मोठं भांडं असलं तर घेऊ शकता तुम्ही मोठं भांडं. तुम्हाला जर वाटलं असलं तर तुम्ही चमच्याने पण हे करू शकता, पण हाताने कसं पटकन होईल ना, म्हणून मग मी हे करून घेते. ह्याच्यात अजून आपल्याला बटाटे पण चिरून टाकायचे. सकाळी सकाळी करून ठेवण्याचं कारण की मला बाहेर जायचं आहे, मुलं घरी एकटेच राहतील. म्हटलं पटकन हे करायचं, मग आपले पुढचे कामं हे होत नाही. आणि आज संडे असल्यामुळं रविवारची सुट्टी तर असतेच, पण मग आता उपवास पण आहे, मग सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून कराव्या लागतात. आता हे बघा हे असं हे केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आता हे आपण 5-10 मिनटं परत झाकून ठेवू आणि आपल्याला आता बटाट्याची तयारी करायची, बटाटे कापून घ्यायचे. हे बटाट्याची आधी सालं काढून घेणार आहे मी आणि मग धुवून.
अशा पद्धतीने कापा करून घ्यायचे बटाट्याच्या. ते कायला आधी धुवून घेतले असते, पण बटाटे कापताना आहे ना सरकतात, त्याच्यामुळे मग डायरेक्ट कापल्यानंतरच 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे. मग ते पटकन सोपं पडेल आपल्याला म्हणून. अशा पद्धतीने आपले कापा करून तयार झालेले आहे. आता आपल्याला हे पाण्यात धुवून घ्यायचे आहे. हे बघा, आता आपल्याला काय जास्त वेळ ठेवायचं नाही पाण्यामध्ये, पण बघा पाण्यात टाकल्यानंतर हे होते, किती घाण होते. 1-2 पाण्याने धुवून टाकायचे. जर आपल्याकडून जर काही हे राहिलं असेल, अर्धा जर कापलेलं असेल तर ते पण आपल्याला बघता येतं असं केल्याने. आता मी ह्याच्यात परत पाणी टाकून ठेवलेलं आहे. 2 पाण्याने चांगले मी स्वच्छ धुवून काढले आणि परत एकदा पाणी टाकून ठेवले, जेणेकरून आहे ना, म्हणजे आपल्याला किती वापरायचे, मला 2 ह्याच्यासाठी लागत आहे, की एक साबुदाण्याच्या खिचडीसाठी पण लागत आहे आणि शेंगदाण्याचं खळबूट करण्यासाठी पण मला बटाट्याचे काप करायचे. आता ह्याच्यात आपण पहिलं तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापता येतोपर्यंत आपण गॅस फुल करायचा. इकडे बघा, सकाळी सकाळी खिडकीतून काही सुंदर वातावरण दिसतं. बाकीच्या काही गोष्टींकडे असेल तर दुर्लक्ष करा. झाडं डुलत आहे, सकाळी सकाळी वारं सुटले आणि इकडं आपलं सकाळी सकाळी तर आपल्याला आता याच्यात बटाटे टाकायचे. म्हणजे आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला किती टाकायचं, कारण खरबुटामध्ये हे करताना छान लागतात बटाटे टाकायचे. आता याच्यामध्ये थोडंसं किंचित असं मीठ टाकायचं आहे. आपण टाकलं होतं, पण किंचित असं थोडंसं नाही, म्हणजे थोडेसे बटाटे शिजूस्तोवर आपल्याला ते मीठ टाकायचं आहे. आणि गॅस आता बारीक करायचा आहे आपल्याला आणि 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. सगळं झाकून ठेवायचं आता. चला, आता इकडे खिचडीची पण तयारी करून घेऊया. साबुदाण्याची खिचडी बनवायची. आता हे जे मी बटाटे आपण कापलेले आहेत का, आता हे बटाटे काय करायचे आपल्याला, आपण त्याचं आहे ना थोडंसं आहे ना कढई गरम होऊ द्यायची. कढई गरम होऊ द्यायची आणि मग ते बटाटे एका त्यातलं थोडंसं पाणी कमी होऊ द्यायचं आणि मग तेल टाकायचं. तुम्ही बघू शकता, मी थोडंसं गॅस लागलं तर तुम्हाला दिसण्यासाठी, कारण कॅमेरा तिथपर्यंत नाही पोचू शकत. आता त्याच्यातलं थोडंसं पाणी आपल्याला हे करायचं. तर थोडंसं पाणी कमी झाले आणि मग आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. आपल्याला आपले बटाटे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये हे कच्चे राहणार नाही, म्हणून मग आता आपल्याला हे करायचं. तर तेल टाकायचं आहे. आता मी तेल टाकलेलं आहे. हे बघा, मी तेल टाकलेलं आहे आता. आता बघू, आता इकडं आपल्या याची बटाटे शिजले का नाही बघून घेऊ आपण. हळूहळू कुकर गार होते, तर तळ्याचा पण वास येतोय. आता हेच झाकण आपण ह्या साईडला ठेवून, हे बघा, आता इथं आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, खाली चिटकायला आले होते पण नाही चिटकले त्याच्यामध्ये. हे बघा, तुम्हाला दाखवते मी बटाटे शिजले का नाही 2 मिनटं. हे बघा, आपले बटाटे शिजले.
आता ते थोडेसे ते कालवणाच्या रस्स्यामध्ये शिजन, म्हणजे खळगुटामध्ये शिजन आपलं. आता आपल्याला याच्यात मसाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि हा मसाला थोडासा तेलामध्ये शिजू द्यायचा आहे, नाही तर मग ना त्याची ना थोडीशी कच्ची कच्ची फ्लेवर लागतो तो. ते तेलात भाजून घ्यायचं. थोडासा तेलात परतू द्यायचा आणि मग त्याच्यात पाणी मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता मी तेलाचा थर कसा दिसतोय थोडा थोडा. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. हे बघा असं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून आता हे आपल्याला शिजू द्यायचं आहे, पण आधी हे मिक्सचर आपल्याला एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कारण आपण टाकताना पाणी कमी टाकलं होतं मिक्सरमध्ये, हे वाटताना. हे बघा आता याच्यावरून थोडीशी मी मिरची पावडर टाकणार आहे, कारण काय होतं थोडंसं पांढरा पांढरा दिसतो ना, मग थोडीशी मिरची पावडर टाकते मी, जेणेकरून त्याचा कलर थोडासा हे येईल. हे बघा अशी मिरची पावडर टाकते मी आणि व्यवस्थित हलवून घेते. आता हे आपल्याला शिजू द्यायचं आहे, 10 मिनटं तरी शिजू द्यायचं आहे. 10 मिनटं इकडचं झाकण परत इकडच्या कढईवर ठेवू आणि तिकडचं हे बघू आपण. ते झाकण ह्या कढईवर ठेवू, पण ह्या कढईवर ठेवताना अर्धा थोडंसं लक्ष द्यायचं का आपलं खाली गेलं नाही पाहिजे भाजी. आता तुम्ही बघू शकता तर बटाटे आपले शिजतच आलेले आहे, म्हणजे शिजलेलेच आहे. हे बघा माझे काही हे रेसिपीचे व्हिडिओ नाही आहे का, सगळं क्लिअर कटच आहे यासाठी. पण मी आपलं फक्त माझं डेली रुटीन कसं असतं, मी काय करणार आहे किंवा मी कसं माझ्या पद्धतीने मी कसं बनवते, फक्त हेच सांगायचे या दृष्टिकोनातून. बाकी वेगळं काही हे नाही आहे. कारण जसं भाग बदलतो तशा आपल्या रीतीभाती, आपलं बोलणं ते बदलतं, खाणं पिणं बदलतं, दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने करत असतील. आता मी गॅस मोठा केला आहे. बटाटे तर शिजलेलेच आहे. आता आपल्याला हे आपलं सोडायचं आहे मिश्रण सगळं. हे बघा मी आता मिश्रण सोडलेलं आहे सगळं आणि आपल्याला ते आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे बटाटे आहे का ते सगळे आपल्याला व्यवस्थित असे वरती आणायचे. आता गॅसचा फ्लेम बारीक करायचा आहे आपल्याला आणि 5 मिनटं झाकून ठेवायचे. हे बघा आपल्या खळगुटाला आलेली आहे आता उकळी. आता हे आपल्याला 10 मिनटं तरी शिजवायचं आहे, म्हणजे पटकन पहिल्या उकळीतच काढायचं नाही आहे, 2 मिनटं थांबायचं आहे. एकदा चेक करायचं, थोडंसं त्याचं उघरटवाचा असतो तो जाऊ द्यायचा शेंगदाण्याचा. आता बघू आपण आपली साबुदाण्याची खिचडी रेडी आहे का नाही. हे बघा ती पण रेडी आहे आता. हे बघा किती छान प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. हे बघा
हे बघा, अशा पद्धतीने मी आज उपवासाची थाळी केली, सगळी मी सजवली, तुम्ही बघू शकता. चला तर मग या फराळ करायला.